ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवलं, प्रगतीची दिशा दाखवली, सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली, अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्याचा ग्रामीण भाग आज 100 सेकंदासाठी स्तब्ध झाला होता. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षीनं कागल शहरातील नागरिक, विद्यार्थी, राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी 100 सेकंद स्तब्ध राहून लोकराजाला मानवंदना दिली. त्यामुळे काही काळ संपूर्ण कागल शहर स्तब्ध झालं होतं. 18 एप्रिलपासून सुरू झालेलं लोकराजा कृतज्ञता पर्व 22 मे पर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्त आज राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यासाठी कागल तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका अशा आस्थापनेतील कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमा झाले. सकाळी 10 वाजता सर्वांनी जिथं असेल तिथं 100 सेकंद स्तब्धता पाळून राजर्षींना मानवंदना दिली. अगदी कागल शहरातील सर्व वाहतूकही 100 सेकंदांसाठी थांबली होती. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, तहसीलदार शिल्पा ठोकड़े, गटविकास अधिकारी सुशील संसारे, नितीन काळबर, नितीन दिंडे, प्रवीण काळबर, सागर कोंडेकर यांच्यासह नागरिकांनी राजर्षींना अभिवादन केलं. तर छत्रपती शाहू साखर कारखान्याचं प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन समोरील श्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर 100 सेकंद स्तब्धता पाळून शाहू ग्रुपच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्यासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी, श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्तानं आज सकाळी इचलकरंजीतील शाहू महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी 100 सेकंद स्तब्ध राहून महाराजांना मानवंदना देण्यात आली. इचलकरंजीतील नागरिकांनी प्रमुख चौकात स्तब्धता पाळून महाराजांना अभिवादन केलं. अगदी बस स्थानकातील प्रवाशांनी एसटीमध्ये थांबून लोकराजाला आदरांजली वाहिली. राजकीय पक्ष, नगरपालिका कर्मचारी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, सहकारी संस्थांमध्येही शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. राधानगरी तालुक्यातही आज 100 सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विविध शासकीय कार्यालयं, ग्रामपंचायत आणि अगदी शेतकऱ्यांनी सुद्धा या लोकराजाला अभिवादन केलं. शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी आपापल्या कार्यालयाच्या परिसरात 100 सेकंद स्तब्ध उभं राहून राजर्षींना आदरांजली वाहिली. राधानगरी पंचायत समिती कार्यालय, तालुका आरोग्य कार्यालय, तुरंबे इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ठिकठिकाणी 100 सेकंदांची स्तब्धता पाळण्यात आली. हातकणंगले तहसीलदार कार्यालय परिसरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूकही थांबली होती. तत्पूर्वी तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक त्यावेळी आवर्जून उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती सांगितली. रस्त्यावरील वाहतूक आणि सर्वच ग्रामस्थांनी आहे त्या ठिकाणी थांबून स्तब्धता पाळली आणि शाहू महाराजांना वंदन केलं. अगदी भादोले इथल्या जय किसान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्या शेतामध्ये भांगलण सुरू असताना शेतमजुरांनी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं. भुदरगड तालुक्यात आज सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांच्या स्मृतींचा जागर झाला. गारगोटी बार असोसिएशनच्या वतीनं न्यायालयात सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी न्यायाधीश व्ही.बी. मुल्ला, बार असोसिएशनचे अध्यक्ष ए.डी. भोसले यांच्यासह सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. तर भुदरगड पंचायत समिती प्रांगणात प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. भुदरगड तालुक्यात सगळीकडे 100 सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कुरुंदवाड नगरपालिकेसमोर आज सकाळी 10 वाजता लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. आजी माजी पदाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी ठीक 10 वाजता स्तब्धता पाळत शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. त्यामुळे कुरुंदवाडमधील गजबज आज 100 सेकंद बंद होती. राधानगरी तालुक्यातील सर्वच गावात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी 100 सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. विविध ग्रामपंचायतीमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. काही खेडेगावात सकाळी 10 वाजता दूध डेअरीचे भोंगे वाजवून ग्रामस्थांना एकत्र करून 100 सेकंद शाहू राजांच्या
विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आज संपूर्ण राधानगरी तालुका शाहूमय झाला होता. शाहूवाडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, वनविभाग, ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद आणि विविध ठिकाणच्या बाजारपेठेत आज सकाळी 10 वाजता 100 सेकंदांसाठी स्तब्धता पाळण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी सुद्धा रयतेच्या जाणत्या राजाला आदरांजली वाहिली. संपूर्ण शाहूवाडी तालुका 100 सेकंद स्तब्ध राहिला होता. शाहूवाडी तहसील कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची भव्य रांगोळी काढून आदरांजली वाहण्यात आली. 26 जून 1874 मध्ये जन्म झालेल्या आणि 6 मे 1922 रोजी निधन पावलेल्या कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. दलितांना न्याय दिला, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारली. आज सकाळी 10 वाजता त्यांच्या 100व्या पुण्यस्मरणानिमित्त पन्हाळा तालुक्यातून आदरांजली वाहण्यात आली. सर्व शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, बाजारपेठा इथं आज सकाळी 10 वाजता 100 सेकंदांसाठी स्तब्ध राहून छत्रपती शाहूंचं स्मरण करण्यात आलं. अगदी ज्योतिबा मंदिरातही 100 सेकंद सर्वजण आपापल्या जागेवर थांबून होते. करवीर तालुक्यातील सर्वच गावात ग्रामपंचायती, संस्था आणि ग्रामस्थांनी 100 सेकंद स्तब्ध राहून राजर्षींना अभिवादन केलं. कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर असणाऱ्या शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. तर शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी ठिकठिकाणी शाहू महाराजांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. आज सकाळी 10 वाजता करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात 100 सेकंदासाठी जणू काळही थांबला होता. सर्वांनी स्तब्धता पाळून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं.